हॅलो गाईज, मी कुणाल बिरादार. मी आज तुमच्यासाठी आणखीन एक नवीन व्हिडिओ घेऊन आलोय, ते म्हणजेच ऑप्शन चेन. काय असतं हे ऑप्शन चेन, तेच आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस करायचं आहे. आणि आज प्रत्येक ठिकाणी ऑप्शन ट्रेडिंग करत असताना ऑप्शन चेनची गरजच असते, आणि त्या बेसिसवरतीच तुम्ही ट्रेडिंग हे प्रॉपर वे न करू शकता. ते गोष्टच आपल्याला आजच्या व्हिडिओमधून शिकून घ्यायचंय. आणि हेच व्हिडिओ आपल्याला पूर्णपणे सांगेल की काय असतं याच्यामधलं नॉलेज, काय असतं डेटा, काय असतं ओपन इंटरेस्ट, काय असतं व्हॅल्यूम. या सर्व गोष्टी आपल्याला डिस्कस करायच्या ह्या व्हिडिओमध्ये. सो चला या आपण स्क्रीनमध्ये बघू की आपल्याला कशा कशा गोष्टी शिकायच्या आहेत ते. तर काय असतं हे ऑप्शन चेन, तेच आपल्याला ह्या व्हिडिओमधून शिकून घ्यायचं आहे. तर ऑप्शन चेन शिकत असताना सर्वात महत्त्वाचं तुम्हाला ऑप्शन चेन ही कशी ओपन होते ते माहिती राहणं गरजेचं आहे. सो तुम्ही गुगलवरती जावा, तिथं NSEindia.com टाकल्यानंतर तुम्हाला ऑप्शन चेनचं एक ऑप्शन दिसेल. तिथं तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला ऑप्शन चेन दिसायला स्टार्ट होईल. हे ऑप्शन चेन मेनली कुठे यूज होईल, आता तुम्ही कशासाठी यूज करू शकता, तर ऑप्शन चेन हे तुम्ही मेनली तर जे ऑप्शन ट्रेडिंग असते त्यासाठी हे यूज होत असते. ह्यामध्ये पूर्णपणे डेटा असतो. ते डेटा तुम्हाला आयडेंटिफाय करून तुम्हाला मार्केटमध्ये ट्रेड घ्यायचे असते. जे की आपण ऑप्शन ट्रेडिंगमध्ये जसं प्राइस ॲक्शन अनालिसिस करतो, जे मार्केटमध्ये कॅन्डल्स असते त्या गोष्टी आपण बघून आपलं ट्रेड प्लेस करतो, त्याचबरोबर तुम्हाला ऑप्शन चेनच्या मदतीने पण कन्फर्मेशन खूप सारे भेटत असते. तेच गोष्ट आपल्याला ह्या ऑप्शन चेनमध्ये बघायचं आहे. तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल, मी ऑप्शन चेनचे थोडंफार रॉ मध्ये सगळ्या गोष्टी लिहिल्या आहेत, जे की मेनली तुम्हाला दिसत असेल इथे स्ट्राईक प्राइस आहे. जे की ह्या स्ट्राईक प्राइस मध्ये तुम्हाला माहिती असेल की ऑप्शन ट्रेडिंग करत असताना आपल्याला स्ट्राईक प्राइस असते प्रत्येक इंडेक्सचे. सो ते स्ट्राईक प्राइस तुम्हाला ह्या पूर्ण कॉलम मध्ये दिसायला स्टार्ट होतील. देन तुम्ही जेव्हा लेफ्ट साईडला बघता, तुम्हाला तिथं कॉल साईडचे प्रत्येक LTP दिसायला स्टार्ट होते. पूर्ण डेटा कॉल साईडचा तुमच्या लेफ्ट साईडला दिसत असतो. तेच तुमच्या राईट साईडला पुढचा पूर्ण डेटा हे दिसत असतो. जसं मी स्क्रीनवरती तसं ड्रॉ केलेलं आहे, त्याच गोष्टी तुम्हाला तुमच्या ऑप्शन चेनमध्ये दिसायला स्टार्ट होत असेल. जसं की मला फक्त एक्सप्लेन करायचं, जे तुमच्या समोर शॉर्ट फॉर्म मध्ये मी थोडे शब्द लिहिले, जे वर्ड्स लिहिलेत ते बघा. जसं की इथं OI आहे, त्याच्या बाजूला चेंज इन OI आहे, त्याच्या बाजूला IV आहे, त्याच्या बाजूला LTP आहे. तर हे 4 गोष्टी ज्या आहेत ते महत्वाचे आहे ऑप्शन चेनसाठी. तर हे OI म्हणजेच काय असतं, ह्याला फुल फॉर्म मध्ये आपण ओपन इंटरेस्ट म्हणतो. तर हे ओपन इंटरेस्ट ऍक्च्युली असतं ज्याच्यामध्ये जे कॉन्ट्रॅक्ट्स असते, जे बायर्स जे सेलर्स ह्या दोघांमध्ये जे कॉन्ट्रॅक्ट्स होत असते, जे ट्रान्झॅक्शन होत असते, त्याच्यामध्ये ते OI आपल्याला एका नंबरमध्ये दिसत असतं. जसं तुम्ही ऑप्शन चेन ओपन केला तर तुम्हाला तिथं दिसेल 2 लाख, 3 लाख, 5 लाख, 7 लाख अथवा 10,000. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्या OI मध्ये दिसत असतात. आणि हे OI एक पर्टिक्युलर जे पूर्ण आठवडा असतं आपल्या ऑप्शनच्या एक्सपायरीच्या अगोदरचा, ते पूर्ण डेटा ह्या OI मध्ये तुम्हाला दिसत असेल. देन त्याच्यानंतर बाजूला असतं चेंज इन OI. हे चेंज इन OI हे टाकलं त्याच्यासाठी आहे की आजच्या डेटमध्ये डेली बेसिसमध्ये लोक किती यायले, किती लोक चाललंय, म्हणजेच लोकांचा संबंधच म्हणजेच की जे तुमच्यामध्ये बायर आणि सेलरचे जे ट्रान्झॅक्शन होत आहेत त्या गोष्टी तुम्हाला ह्या चेंज इन OI मध्ये दिसत असतात. सपोज इन केस आजच्या डेटला तुम्हाला 2 लाख OI तुम्हाला दिसते पूर्णपणे, त्याच्यामध्ये चेंज इन OI आहे 1 लाख. ओके, सो 1 लाख आजच्या डेटमध्ये आलेला आहे आणि टोटल जे आहे ते 2 लाख आहे. तर म्हणजे ओव्हरऑल अगोदर OI मध्ये 1 लाख डेटा होता, जे की ओव्हरऑल किती झाला आजच्या OI मुळे की ते टोटली 2 लाख झाला. सो सांगायचं तात्पर्य एकच आहे, हे चेंज इन OI चा जो कॉलम आहे तुम्हाला हे दिसेल, तर हे चेंज इन OI चा कॉलम आजच्या डेटमध्ये किती बायर आले, किती सेलर गेले, कोण कुठल्या स्ट्राईक प्राइसला इंटरेस्टेड आहे होल्ड करून बसण्यासाठी, ते गोष्ट तुम्हाला ह्या चेंज इन OI मध्ये दिसेल. देन त्याच्या बाजूला असतं IV इम्प्लाइड व्हॉलेटिलिटी, सर्वात महत्त्वाचं आणि सर्वात इम्पॉर्टंट ह्या ऑप्शन चेन मधलं मला तरी वाटतं. सो काय असतं हे IV, तर बघा तुम्ही एक गोष्ट बघितलं असेल आपल्या डेली मार्केटमध्ये आपले इंडेक्स जो असतो, जो निफ्टी आहे, बँक निफ्टी आहे, तो पूर्णपणे पळतो, वर जातो, खाली जातो. आणि तुमचं जे स्ट्राईक प्राइसचा LTP असतो, जे प्राइस असते, जे प्रीमियम आपण म्हणतो, ते वाढत नाही. कशामुळे वाढत नाही, तो काय रिझन आहे, तर त्याच्या मागे रिझन म्हणजेच हे IV असतं, जे की इम्प्लाइड व्हॉलेटिलिटी. ह्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं जे की बायर्स असते, जे की आपण ऑलरेडी, मी पण एक बायर आहे, तुम्ही पण बायरच आहात. तर बायरसाठी IV हे एक स्पेसिफिक रेंजमध्ये लागत असते आणि जे सेलर असते त्यांना एक स्पेसिफिक रेंजमध्ये लागत असते. तर बायर जे असते त्या बायरसाठी जे IV असतो तो 8 ते 15 मध्ये असेल IV त्या स्ट्राईक प्राइसचा, तर ते बेस्ट असतो. किती? 8 ते 15. कोणासाठी? तर बायरसाठी हे गोष्ट इम्पॉर्टंट असते. आणि 15च्या पुढे गेला, 15, 20 म्हणा अथवा 25 म्हणा,
हे सेलर साठी इम्पॉर्टंट असते. आपण बायर आहोत, सो आपल्याला जो पण IV बघायचा आहे तो 8 ते 15 मध्ये असणं हे खूप गरजेचं आहे. त्याच्यामध्ये असेल तरच तुम्हाला ती स्ट्राईक प्राइस प्रॉफिट देणार आहे. जे की तुमचं इंडेक्स वाढेल तर तो पण स्ट्राईक प्राइसचा प्रीमियम वाढेल, अथवा IV जास्त असेल तर तुमचा इंडेक्स वाढला तर तुमचा प्रीमियम हे वाढणार नाही. सो ते गोष्ट तुम्हाला रिमेंबर करावं लागेल, ते खूप इम्पॉर्टंट आहे. देन त्याच्या बाजूला आहे LTP, जे की तुम्हाला लास्ट ट्रेडेड प्राइस त्याला आपण म्हणलं जातं, जे की एखादी स्ट्राईक प्राइस आहे 25,000ची. सो ह्या 25,000ची कॉल साईडला एक व्हॅल्यू असते 100 रुपये, पुट साईडला एक व्हॅल्यू असते 150 रुपये. तेच असतं तुमचा हा LTP. ओके, मग LTP मध्ये काहीच नाही. जो प्रीमियम तुम्ही म्हणतात व व्हॅल्यू म्हणतात तेच गोष्ट त्या LTP मध्ये असते. सर्वात महत्त्वाचं ह्या ऑप्शन चेन मध्ये सांगायचंच राहिलं तर तुम्ही OI ला फोकस करा आणि OI च्या बेसिसवरती तुम्ही खूप सारे ट्रेड हे प्लेस करू शकता. मला व्हिडिओमधून हेच गोष्ट सांगायची की हे OI एवढी इम्पॉर्टंट आहे आणि ह्या OI च्या बेसिसवरती मी स्ट्रॅटर्जी बनवली, जे की आम्ही त्याला म्हणतो ऑप्शन चेनचं मॅजिक. जे की एक मॅजिक असं आहे, त्या मॅजिकच्या बेसिसवरती तुम्ही डोळे झाकून प्रॉफिट काढू शकता. जे की आज माझ्यासोबत माझे स्टुडंट्स आहेत, माझी फॅमिली आहे, आज प्रत्येक जण त्याच मॅजिक वरती प्रॉफिट काढते. सो तुम्हाला पण ते शिकायचं असेल वरती आय बटन वरती तुम्ही क्लिक करा, तुम्हाला ते व्हिडिओ भेटून जाईल आणि ते व्हिडिओ बघून देन प्रॅक्टिस करा. ऑटोमॅटिकली तुम्हाला सर्व गोष्टी कळायला स्टार्ट होतील आणि तुम्ही एक परफेक्ट प्रॉफिटेबल ट्रेडर बनता. आणि त्याच्या पुढं तुम्हाला एक स्किल इम्प्रूव्हमेंट मध्ये येईल, जे की तुम्ही ऑप्शन चेन फक्त बघून तुम्ही प्रॉफिट काढू शकता. जे की आजचं मला सांगायचं राहिलं, मी चार्ट हे बघत नाही, मी फक्त ऑप्शन चेनचा डेटा प्रिडिक्ट करतो आणि त्यावरतीच मी सगळ्या गोष्टी प्लेस करतो. जे माझे दररोजचे ट्रेड आहेत ते मी फक्त ह्या ऑप्शन चेन वरतीच मी करतो. ओके, सो ते गोष्ट तुम्हाला रिमेंबर करायचंय. बाकी जे ऑप्शन चेन मॅजिक व्हिडिओ आहे ते तुम्हाला भेटून जाईल. वरती आय बटन वरती तुम्ही क्लिक केल्यानंतर ते तुम्हाला व्हिडिओ भेटेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजेच ऑप्शन चेन फोकस करा. जेवढं तुम्हाला जास्त ऑप्शन चेन वरती फोकस करता येईल तेवढं तुम्ही जास्त फोकस ऑप्शन चेन वरती करा, जेणेकरून तुम्हाला पुढे चलून तुम्ही प्राइस ऍक्शन पण बघितलात, कॅन्डल्स पण बघितलात आणि ऑप्शन चेन पण बघितलात, तर दोघांचं कन्फर्मेशन मिळून तुम्ही एक बेस्ट ट्रेड घेऊ शकता आणि डेलीच्या बेसिसवरती तुम्ही बेस्ट ट्रेड करू शकता. सो हेच सांगायचंय. देन ह्या 4 गोष्टी रिमेंबर करा: OI, चेंज इन OI, IV, LTP. दॅट्स इट. ओके, देन असेच व्हिडिओ तुम्हाला येत जातील. तर तुम्ही चॅनलवरती नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि जेवढे तुमचे ट्रेडर्स असतील, जे फ्रेंड्स आहेत, त्यांना हे व्हिडिओ शेअर करा, जे की ऑप्शन चेनच्या बेसिसवरती पण तुम्ही प्रॉफिट काढू शकता. सो बेस्ट ऑफ लक अँड थँक्यू सो मच.